कलाकार कट्ट्याबद्दलची भूमिका विचारणार आहोत. काय सांगाल याबद्दल? एक तर लक्षात घ्या, नवीन निर्वाचित आलेले जे काही पांडे नगरसेवक आहेत त्यांनी हा प्रस्ताव दिला आहे आणि मी अत्यंत जबाबदारीने सांगते की कुठेतरी आपल्या एरियामध्ये 100 लोक असतात, त्याच्यामध्ये जे काही 4-5 लोक असतात की त्यांना जाणीवपूर्वक या गोष्टी माहिती, याच्याबद्दलचा काही अभ्यास नाही, काही नाही. ते ज्या पक्षाचे नगरसेवक आहेत ते भाजप या पक्षाचे नगरसेवक आहेत, तर मला वाटतं त्यांना याचा इतिहास माहिती नाही की या कट्ट्याची निर्मिती खुद्द मुरली अण्णा मोहोळ, चंद्रकांत दादा पाटील यांनी केली. कलाकार कट्ट्याच्या लोकांना, म्हणजे कलाकार लोकांना एक पाठिंबा किंवा त्यावेळी कलाकार लोकांचा पाठिंबा त्यांना हवा असेल, त्याच्यासाठी ही कलाकार कट्ट्याची निर्मिती करण्यात आली. या कट्ट्याचं कौतुक भारताचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांनी मन की बातमध्ये केलं. मग जर त्या इथल्या नगरसेवकांना स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यांनी केलेलं कार्य आणि जर कौतुक माहिती नसेल, तरी मला वाटतं कुठेतरी हे खेदानी मला म्हणावं लागेल की हे चुकून आलेली जी लोकं आहेत किंवा बळजबरीने डोक्यावर बसून लोकांच्या जी आलेली लोकं आहेत त्यातली आहेत. ट्रॅफिकचा एवढा विषय असेल तर तुम्ही बघितले, आत्ता 5:30-6 वाजलेले आहेत, कोणतंही ट्रॅफिक इथे नाही. भाजपच्या नगरसेवकांनी मुळात तुम्हाला जी पुणेकरांनी संधी दिली आहे त्याचा वापर हा पुणे शहराच्या विकासासाठी, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी करावा. जर अशा पद्धतीचे त्यांनी फंडे वापरून पुणेकरांना, लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर हेच पुणेकर या नगरसेवकांना शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. कलाकार कट्ट्यांचा जरी इथं कलाकार कट्टा नाव दिलं असेल तर इथं कलाकार जे आहेत ते मला वाटतं संध्याकाळी 6-6:30पर्यंतच बसलेले असतात, ते सुद्धा स्पेस देऊन बसलेले असतात. म्हणजे या जागेवर अनेक वेळा आम्ही आंदोलनं केलेली आहेत, तर त्यावेळेला त्यांनी कुठलाही गव्हर्नमेंटचा म्हणजे सरकारी कार्यक्रम असू द्या, आंदोलन असू द्या, सार्वजनिक कामं असू द्या, कलाकार कट्टा आमचा आहे मग तुम्ही इथं येऊ नका अशी कोणतीही भावना त्यांनी दाखवलेली नाही आहे. मला वाटतं कलाकार लोकांचा पाठिंबा भाजपला नाही किंवा पांड्यांना नसावा, खेडेकरांना नसावा, म्हणून कुठंतरी पिनआउट करण्यासाठी थोडंसं त्यासाठी जर ह्या खेळ्या खेळत असतील तर आम्ही खेळून देणार नाही. आत्ता इथं कलाकार कट्ट्यावर आल्यावरच कलाकार कट्ट्याची सगळी लोकं म्हणली आज दादा असतं तर आम्ही दादांना फोन केला असता, दादांनी त्वरित आयुक्तांना फोन केला असता आणि त्यांची ती आठवण त्यांनी आम्हाला सांगितली. परंतु मी त्यांना सांगितलेले माननीय अजितदादा जरी आपल्यासोबत नसतील तर त्यांची सावली माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार आहेत. आम्ही अजितदादांचे शिलेदार तुमच्यासोबत आहे. जर कोणी चुकीचं करत असेल तर आम्हीही त्या लढाईला, त्याच्या विरोधात या कलाकारांसोबत सोबतीने उभे आहोत आणि वेळ पडली तर आम्हाला 2 पावलं पुढे यायला लढायला कुणाचा अडवू पण शकत नाही, एवढंही त्यांनी लक्षात घ्यावं. माझी विनंती आहे, ते आमच्या मित्रपक्षातले आहेत, की कृपया कलाकारांवर अन्याय होईल असं कोणतंही वर्तन, असा कोणत्याही गोष्टी करू नयेत. जर समजलं तर ठीक आहे, अन्यथा मग पुणे तुम्ही आंदोलन करायला अजून? हो, प्रश्नच नाही. आंदोलन करू, इथला कलाकार कट्टा हलवून देणार नाही हे ठामपणे मी सांगते. कारण का मी ज्या पालिकेचे ते नवनिर्वाचित नगरसेवक आहे त्या पालिकेची मी 2012पासून नगरसेविका म्हणून काम केलेले. आम्हाला सगळ्या इत्तेभूत प्रस्ताव कोण देतं, कोण कोणाला टाकण्यासाठी देतं, का कुठला अधिकाऱ्याला सांगून तुम्ही या नोटिसा काढता, या सगळ्या गोष्टीची पूर्णतः जाणीव आहे आणि आम्ही लोकशाहीने चालणारे आहोत. नाहीच जर तुम्ही लोकशाहीनी, कायद्यानी, संविधानाने ऐकलं तर माननीय दादांनी आम्हाला शिकवलं आहे साम दाम दंडभेद, त्याचा वापर आम्हाला करायला लावू नका अशीच माझी या पांड्यांना आणि इथल्या प्रभागातल्या नगरसेवकांना विनंती आहे. हा जो कलाकार कट्टा बनवण्यात आला त्यावेळेस मुरली मोहोळ महापौर होते, चंद्रकांत पाटील मंत्री होते आणि हा कलाकार कट्टा बनवला एका भाजपच्या स्थानिक नगरसेवकाच्या संकल्पनेतून. पण आता आज काही घडतंय का? माधुरीताई कोणत्या नगरसेविका? ज्योत्स्ना एकबोटे. हां, ज्योत्स्ना एकबोटे. याचं का कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पण केलंय. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की ज्या मन की बातमध्ये खुद्द माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जर कौतुक केलं असेल तर नवनिर्वाचित आलेले पांडे ते चुकीचे आहेत असं सांगायचा त्यांना अधिकार तरी आहे का? तेवढी बौद्धिकता तरी आहे का? स्पष्ट भाषेत बोलते. असा काय ट्रॅफिकचा इश्यू आहे किंवा ट्रॅफिक पुणे शहराची सुधारवणे हा एक वेगळा पार्ट आहे, त्याच्यासाठी पूर्ण पुणे शहराची बैठक बसवणं गरजेचं आहे. नगरसेवक असतील, पोलीस वाहतूक विभाग असेल, असं खास एकाचसाठी
या ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत या अत्यंत चुकीच्या आहेत. याला म्हणतात की लोकांनी निवडून दिल्यावर माज दाखवणं. पण जर तुम्ही लोकांना हा माज दाखवत असाल तर ती लोक तो माज उतरायलाही वेळ लावत नाहीत. हे जेव्हापासून आंदोलन सुरू होत आहे मागच्या 4-5 दिवसापासून, तर काल अचानक जे एफसी रोड बाजूचे अतिक्रमण आहे तिथं अतिक्रमणाविरोधी कारवाई करण्यात आली अचानक. FC रोडचा अतिक्रमण पार्ट हा वेगळा आहे आणि कलाकार कट्टा हा पार्ट वेगळा आहे. तुम्ही दोन्ही क्लब करू नका. आजकाल सोशल मीडियातनं आणि काही जी आमच्या राजकारणातली अतिहुशार जी आहेत ती अशी क्लब करूनच याच्यावर पडदा पाडायचा किंवा त्याची जी काही तीव्रता आहे ती कमी करायची किंवा कसं चुकीचं आहे हे सांगण्याचं आता ते दिवस सोशलवरचे गेले. सोशल मीडिया म्हणजे काय न्यायालय वगैरे नाही आहे. तिथं फक्त हे प्रसिद्धीचं बातम्यांचं माध्यम आहे. तुम्ही तिकडचा जो काही अतिक्रमणचा विषय सांगितला आहे तो पूर्णतः वेगळा आहे आणि कलाकार कट्टा हा पूर्णतः विषय वेगळा आहे. त्यामुळे तो क्लब करून आम्हाला सांगण्याची गरज नाही. जे कोण सांगत असतील तिथे मी स्वतः जाऊन, शेवटी वकील आहे आम्ही, कायद्या आणि कसं असतं मी नेहमी म्हणते बाब दाखवा नाही तर पुरावा द्या. तसं कायद्यानुसार पुराव्याशिवाय बोलणं योग्य नसतं. त्यामुळे हे पुरावे त्यांना देऊन बोलण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. विनाकारण हे इकडचं अतिक्रमण तिकडचं अतिक्रमण त्याचा आणि याचा कुठेही संबंध नाही. कलाकार कट्टा अतिक्रमण आहे का तर नाही. कोणी स्थापन केलं आहे तर मुरली अण्णा जेव्हा महापौर होते, चंद्रकांत दादा मला वाटतं मंत्री होते त्यावेळी त्यांनी तो केलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आणि मी पुन्हा सांगते पुरावा द्यायचा नाही तर बाप दाखवायचं नाही तर श्राद्ध घालायचं. नाही तर जे जे खोटं बोलतात ना त्यांच्या सगळ्यांचे भांडाफोड आणि त्यांच्या सगळ्यांच्या विरोधात संपूर्ण पुणेकर रस्त्यावर उतरलेले तुम्हाला दिसतील. आणि कलाकार कट्ट्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांस्कृतिक विभाग तत्पर आहे, त्यांच्यासोबत आहे आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ देणार, चुकीची कारवाई होऊ देणार नाही. हा आम्ही त्यांना तेवढाच ठाम विश्वास पण दिलेला आहे.